आज मायने येथे मैदान झालं आणि त्या मैदानात सगळे टॉपचे बैल पळाले होते. सगळे म्हणजे सगळे महाराष्ट्रातली जे पेडगावला पळाले तेच बैल होते या मैदानात. घोटचा सर्जा आणि हारण्या तुम्ही बघितलं, एक टॉपचा बैल होता. ती जोडी होती, पब्लिक नव्हती, पण पब्लिकनं गाडी नाही. घोटचा सर्जा पब्लिकनं पळत नाही असं वाटते, कारण पब्लिकला घोटचा सर्जा आणि हारण्या होती, परंतु ती गाडी हारली. आणि सगळ्यात मोठी गाडी होती ती म्हणजे 14 मैदानाचा सलग मानकरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. या बैलाने दाखवून दिले की पावसाळ्यात तो बैल पळतोच. आणि विठ्ठल नानांचं ड्रायव्हिंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय चीज आहे विठ्ठल नाना. खूप साऱ्या शुभेच्छा त्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. खूप त्यानं स्ट्रगल केलं, कारण तुम्ही बघितलं सलग या बैलाचा इतिहास कोण रेकॉर्ड तोडू शकत नाही, कारण की सलग 14 मैदानात त्यानं 1 नंबरचा मानकर झाला होता. आणि त्याच्यावरती सोमा डायवर तरडपकर हे बसले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात मागच्या वर्षी एक 2 वर्ष गेली, खूप वाईट गेली आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची. त्या बैलाला खूप स्ट्रगल करावं लागलं. त्या बैलानं त्याला गटसुद्धा निघत नव्हता. सेमीच गट निघाला तर सेमीला हार. नक्कीच पायरा बी व्यवस्थित करत नव्हती लोक. त्याला लोकांना असं वाटायला की तो संपलाय म्हणजे आता काय त्याला पेरं देऊन पण तो पाळणार नाही. पण नक्कीच आज त्या मैदानात मायनीच्या मैदानात गट सेमी फारकानंच काढला आणि फायनलला बघितलं आज एक चांगला एक बैल त्याच्यासोबत पळाला. आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्यानं दाखवून दिले तो पावसाळ्यात जरी उन्हाळा हिवाळा जरी नाही पळत, परंतु ज्यावेळेस घाटावरची जी मैदानं येतात पावसाळ्यात, ती मैदानात उदाहरणार्थ निमसोडचं म्हणा, कदमवाडीचं म्हणा, पण आज मायनीचं नक्कीच आज त्या पावसाळ्याच्या मैदानात त्यानं सुट्टाच निकाल घेतला आहे. जसा पहिला बाब्या पळायचा तुम्हाला माहिती आहे, सुट्टाच निकाल गट सेमी आणि फायनल, तसाच त्या बाब्यानं आज दाखवून दिले. आणि आनंद अश्रू या मालकाचं गेलंच असतील डोळ्यातनं, कारण तुम्हाला माहिती आहे त्या बाब्याचं रेकॉर्ड तुटणं अशक्य आहे. त्या बैलानं आज रेकॉर्ड केलं. आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याला. धन्यवाद.